महाभारत युद्ध 18 दिवस, गीतेचे अध्याय 18, 18 औक्षहिणी सेना, महाभारताची 18 पर्व. एकाच ग्रंथात 18 इतक्या वेळा? हे खरंच कोइन्सिडन्स आहे का? जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय साहित्य मराठी. साहित्य मराठीवर आपण असंच डिकोड करतो जे सगळ्यांना माहीत आहे, पण खरं कारण कुणालाच माहिती नाही आहे. व्यासांनी हा आकडा जाणून बुजून वापरला, कारण त्यांच्यासाठी 18 म्हणजे संपूर्णता होती. 4 वेद, 6 वेदांगे आणि 8 दिशा मिळून होतात 18, म्हणजे संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण विश्व एकत्र. पुराणे 18, मुख्य उपनिषदे 18. हे पॅटर्न सिस्टमॅटिक आहे, रँडम नाही आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, गीतेचे 18 अध्याय आणि युद्धाचे 18 दिवस हे डिरेक्टली लिंक्ड आहेत. पहिल्या दिवशी अर्जुन कम्प्लीट ब्रेकडाऊन झाला होता. पहिला अध्याय त्याच्या कन्फ्युजनबद्दल आहे. जसजसे दिवस पुढे गेले तसतसे अर्जुनाचे प्रश्न बदलत गेले आणि प्रत्येक अध्यायात त्याचं उत्तर आहे. म्हणजे गीता ही युद्धाची इमोशनल आणि फिलॉसॉफिकल डायरी आहे. आणखी एक, महाभारताची 18 पर्व ही फक्त चॅप्टर्स नाही आहे. प्रत्येक पर्व ह्युमन इमोशनवर बेस्ड आहे. लोभ, क्रोध, मोह, धर्म. व्यासांनी संपूर्ण मानवी स्वभाव 18 मध्ये कंप्रेस केला आहे. म्हणजे 18 फक्त हा आकडा नाही आहे, तो एक कम्प्लीट फ्रेमवर्क आहे जे सांगतं की माणूस कसा विचार करतो, कसा चुकतो आणि कसा शिकतो. प्राचीन भारतीय परंपरेत 18 हा आकडा पवित्र मानला जात असे. संस्कृतमध्ये 18ला अष्टादश म्हणतात. अष्ट म्हणजे 8, दश म्हणजे 10. पण हे फक्त गणित नाही आहे बरं का. वेदांमध्ये 18 उद्गाते असतात यज्ञात. पुराणांची संख्या 18 आहे. उपनिषदांची मुख्य संख्या पण 18 आहे. म्हणजे व्यासांनी महाभारत लिहिताना हा आकडा जाणून बुजून वापरला. का? कारण 18 म्हणजे 1 + 8 म्हणजे 9 आणि 9 हा आकडा भारतीय गणितात पूर्णता दर्शवतो. 9चे कोणतेही गुणाकार करा, त्यांचा आकडेमोड 9 येतो. अनंत सायकल. म्हणजे महाभारताचा संदेश होता, हे युद्ध एका काळापुरतं नाही आहे, हे मानवी स्वभावाचं एक अनंत सायकल आहे. असंच अजून डिकोड करायचं असेल तर साहित्य मराठीला नक्की सबस्क्राईब करा.